मध्ये आपलं हार्दिक स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। लोटे औद्योगिक वसाहतीतील वारंवार वायुगळतीमुळे निसर्गरम्य कोकण भोपाळच्या वाटेवर। गणपती कृपा खडी क्रेशर अनधिकृतच, मोहाने सरपंच सौ स्वाती मोरे यांचा खुलासा। 25 रोजी समर्थांच्या पादुकांचं खेडमध्ये आगमन आणि पोलिसांच्या बौद्धिक क्षमतेला येणार अधिक महत्त्व। आता पाहूया सविस्तर वृत्त। लोटे औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्यांमधून वायुगळती होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असल्याने निसर्गरम्य कोकण भोपाळच्या वाटेवर तर नाही ना, अशी शंका यायला लागली आहे। विशेष म्हणजे वारंवार होणाऱ्या वायुगळतीकडे शासकीय यंत्रणाही गांभीर्याने पाहत नसल्याने वायू प्रदूषणाचे बळी ठरणाऱ्या सर्वसामान्यांचा वाली कोण, असा हा प्रश्न उपस्थित होतोय। लोटे औद्योगिक वसाहतीची स्थापना कोकणच्या आर्थिक विकासासाठी झाली। कोकणातील बेरोजगारी संपुष्टात यावी, हा देखील यामागचा उद्देश होता। मात्र गेल्या काही वर्षात या औद्योगिक वसाहतीत वारंवार वायुगळतीच्या घटना होऊ लागल्याने औद्योगिक वसाहत शाप की वरदान, असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय। गेल्या काही वर्षात लोटे औद्योगिक वसाहतीत वायुगळती होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत। 22 मार्च 2013 रोजी समर्थ केमिकल्स या कारखान्यात झालेल्या वायुगळतीत 6 कामगार बाधित झाले होते। परिसरातील नागरिकांनाही श्वसनाचा त्रास होऊ लागलाय, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं। त्यानंतर 18 मे 2013 साली सुप्रिया लाईफ सायन्स या कंपनीत वायुगळती होऊन तब्बल 10 कामगारांना अस्वस्थ झालं होतं। 14 ऑगस्ट 2014 रोजी लोटे औद्योगिक वसाहतीतील US विटामिन्स या कारखान्यात वायुगळती झाली। या वायुगळतीमुळे नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागला। 23 मार्च 2018 हा दिवस तर लोटे औद्योगिक वसाहतीसाठी काळा दिवस म्हणूनच उजाडला। या दिवशी गोदरेज ॲग्रोवेट या कारखान्यात झालेल्या टोलमित नामक वायुगळतीमुळे कामगार आणि परिसरातील नागरिक अशा 39 जणांना रुग्णालयात दाखल करावं लागलं। बाधितांमध्ये काही लहान मुलांचाही समावेश होता। लोटे औद्योगिक वसाहतीत वायुगळतीच्या घटना वारंवार घडू लागल्या असल्याने औद्योगिक वसाहतीमुळे निसर्गरम्य कोकण भोपाळच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे। खेड आंबोली मार्गावरील मोहाने येथील गणपती कृपा खडी क्रेशरला ग्रामपंचायतीने कोणतीही परवानगी दिलेली नाही। त्यामुळे ते खडी क्रेशर हे अनधिकृतच असून त्यामुळेच या खडी क्रेशर बंदची कारवाई करण्यात आली आहे। यामध्ये कोणत्याही प्रकारची सूडबुद्धी असण्याचा प्रश्नच येत नाही। आपले खडी क्रेशर अधिकृत असल्याचं सांगून विजय गोगावले हे दिशाभूल करतायत, मात्र त्याचा काहीही उपयोग होणार नाही, असा खुलासा ग्रामपंचायत मोहानेच्या सरपंच सौ स्वाती मोरे यांनी केलाय। मोहाने येथील गणपती स्टोन क्रशर सूडबुद्धीने बंदची कारवाई करण्यात आल्याचा आरोप करत विजय गोगावले यांनी 26 जानेवारी रोजी आत्मदहनाचा इशारा दिला होता। याचा खुलासा करताना मोहाने गावच्या सरपंच सौ मोरे म्हणाल्या, या खडी क्रेशरमुळे उडणाऱ्या धुळीचे या परिसरातील शेतीवर विपरीत परिणाम झालाय। जनावरांना चारा मिळेनासा झालाय। या ठिकाणी लावण्यात येणाऱ्या सुरुंगामुळे देवघर, मोहाने, नानावले, ऐनवली येथील घरांना तडे गेले। खडी क्रेशरमुळे ग्रामस्थांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असल्याने खडी क्रेशरला परवानगी देऊ नये, असा एकमुखी ठराव करण्यात आलाय। या क्रेशरला ग्रामपंचायतीची परवानगी नसतानाही माझ्याकडे परवानग्या आहेत असं सांगत हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचं सौ मोरे यांनी म्हटलंय। दिनांक 17 एप्रिल 2018 पासून माझा क्रेशर बंद असल्याचं गोगावले सांगतायत। जर त्यांची क्रेशर बंद आहे तर मग 17 जानेवारी 2019 रोजी खेड तहसीलदारांनी खडी क्रेशरवर कारवाई कशी केली, असा प्रश्नही मोरे यांनी उपस्थित केलाय। बेकायदेशीर धंदे बंद झाल्याने विजय गोगावले यांचं मानसिक संतुलन बिघडलं असल्याचंही त्यांनी म्हटलंय। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राजवैभव प्रतिष्ठान खेड यांच्या संयुक्त विद्यमानं सालाबादप्रमाणे यंदाही 25 जानेवारी रोजी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। शिवाजी चौक येथे हा सोहळा होणार असून या सोहळ्याला 12 वर्षांची परंपरा आहे। प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी श्री स्वामी पालखीची ढोल ताशांच्या गजरात बाजारपेठेतून मिरवणूक काढण्यात येणार आहे। अक्कलकोट निवासी स्वामी समर्थांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी उपस्थित राहावं, असं आवाहन आयोजकांच्या तर्फे करण्यात आलंय। पोलीस शिपाई भरती प्रक्रियेमध्ये गृह विभागानं बदल केला असून यापूर्वी 200 गुणांसाठी होणारी परीक्षा आता केवळ 150 गुणांची असेल। यामध्ये लेखी परीक्षेसाठी आधीप्रमाणे 100 गुण ठेवण्यात आले असून शारीरिक चाचणी परीक्षा 100 ऐवजी 50 गुणांची असेल। या नवा बदलाबाबतचे शासकीय परिपत्रक गृह विभागाकडून प्राप्त झाल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा पोलीस दलानं दिली आहे। त्यामुळे आता शारीरिक क्षमतेपेक्षा पोलिसांच्या बौद्धिक क्षमतेला अधिक महत्त्व मिळणार आहे।
शारीरिक चाचणी परीक्षेतून आता पुलअप्स आणि लांब उडी वगळण्यात आली आहे। सदरचा बदल हा केवळ महाराष्ट्र पोलीस शिपाई भरतीसाठीच लागू असेल। राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई भरतीसाठी शारीरिक गुणांची चाचणी ही 100 गुणांचीच राहणार आहे। या भरती प्रक्रियेत यापूर्वी उमेदवारांची शारीरिक चाचणी अगोदर देण्यात येत होती, मात्र यामध्येही बदल करण्यात आला असून प्रथम 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाईल। यामध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण आदी प्रश्नांचा समावेश असणार आहे। उमेदवार लेखी परीक्षेत 35% गुणांनी उत्तीर्ण होतील त्यांनाच मेरिटनुसार प्रवर्गनिहाय नमूद पदसंख्येनुसार शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरवण्यात येणार आहे। जानेवारी 2019 मध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत घेण्यात आलेल्या जेईई मेन्स या परीक्षेत रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादित केल्याने रोटरी स्कूल खेडमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। यावर्षी प्रथमच टेस्टिंग एजन्सी मार्फत ही परीक्षा जानेवारी 2019 मध्ये घेण्यात आली। या ऑनलाईन परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या गुणांवर आणि एप्रिल 2019 मध्ये घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेच्या गुणांवर त्यांची राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील इंजिनिअरिंग कॉलेजमधील आणि IIT एंट्रन्स मधील पात्रता ठरणार आहे। या दोन्ही परीक्षांमधील अधिक असलेले गुण अंतिम यादीसाठी गृहीत धरण्यात येणार आहेत। जानेवारी 2019 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत रोटरी स्कूलमधील पुष्कराज पाठक, दिव्या जाडकर, सार्थक बावधनकर, यश सोनावणे, ऋतुजा रापसे, सुरभीट बंडवे, विराज कदम, प्रतीक नाचणकर, चिन्मय वैशंपायन, पियुष पाटोळे, अथर्व घटे, पराग गोसावी यांनी गुण प्राप्त करून प्रथम नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत घेण्यात आलेल्या जेईई मेन्स या परीक्षेत यश संपादित केलंय। सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना विनोद कुमार सिंग, स्वामी शिवम, अभिषेक कुमार सिंग, नितेश अग्रवाल, आदित्य रमण, आशुतोष मराठे, वैभव नादिस्कर, वाजपेयी यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं। संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अजित भोसले, शाळेच्या मुख्याध्यापिका सौमिता पटेल, सर्व पदाधिकारी, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त खेड शहर शिवसेना, महिला आघाडी आणि युवा सेना यांच्यातर्फे बुधवार दिनांक 23 जानेवारी 2019 रोजी सकाळी 10:30 वाजता हुतात्मा अनंत कान्हेरे चौक, बाजारपेठ, खेड येथे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। तसंच सायंकाळी 5 ते 8 या वेळेत महिला आघाडीतर्फे हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं असून सदर कार्यक्रमाला खेड नगर परिषदेचे सर्व विद्यमान नगरसेवक, माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष, आजी पदाधिकारी, शिवसैनिक, नागरिक आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचं आवाहन शहर प्रमुख निकेतन पाटणे, महिला आघाडी शहर संघटक माधवी बुटाला, युवा सेना संघटक रेशम पाटणे यांनी केले। खेड गोष्टी आणि येथील श्री चौडेश्वरी देवीचा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। मंगळवार दिनांक 21 जानेवारी 2019 रोजी या उत्सवाच्या सांगता समारंभानिमित्त महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। खेड येथील भाविकांनी मोठ्या संख्येनं महाप्रसादाचा लाभ घेतला। तसेच सायंकाळी श्री चौडेश्वरी देवीचा रथोत्सव साजरा करण्यात आला। देवीच्या रथाची संपूर्ण शहरातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। या रथोत्सव मिरवणुकीत देवांग गोष्टी समाजातील समाज बांधव आणि खेडमधील नागरिक सहभागी झाले होते। शहराजवळ जिल्हा परिषद भडगाव उसरेवाडी शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच माजी सभापती सुरेश उसरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि सभापती सौ अपर्णा नक्षे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। प्रतिवर्षीप्रमाणेच यावर्षीही शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला चांगलीच रंगत आली। इयत्ता 1 ते 7वीतील मुला-मुलींसह अंगणवाडीतील चिमुकल्यांनी सुद्धा या कार्यक्रमात सहभाग घेऊन भडगाववासियांना मंत्रमुग्ध केलं। यावेळी एकूण 32 नाचगाणी सादर करण्यात आली। विशेष म्हणजे या सर्वच गाण्यांना भडगाव गावच्या रहिवाशांसह मान्यवरांनीही चांगलीच दाद दिली। या मुलांना मार्गदर्शन करणाऱ्या मुख्याध्यापिका सौ सिद्धी जाधव, सहशिक्षिका तृप्ती काताळे, सौ मनाली चव्हाण, विद्या कारळे, अंगणवाडी शिक्षिका संगीता उसरे, मदतनीस कोकरे यांचं पालक वर्गासह गावकऱ्यांनी कौतुक केलं। कार्यक्रमाची सुरुवात होण्याअगोदर सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं। माजी ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर काटकर यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आलं। तर खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष दिवाकर प्रभू यांच्या हस्ते रंगमंचावर श्रीफळ वाढवून सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली।
यावेळी केंद्रप्रमुख सदाशिव राठोड, सुरेश आखडकर, पाणी कमिटी अध्यक्ष आणि शिक्षणप्रेमी विजय दवंडे, श्रीकृष्ण मंदिराचे अध्यक्ष अनिल नक्षे, विठ्ठल रखुमाई मंदिराचे अध्यक्ष शांताराम जावरे, माजी तंटामुक्त अध्यक्ष नाभी पाटील, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष संजीवनी उसरे, उपाध्यक्ष नीलम गुंडेकर, ग्रामपंचायत सदस्य गंगाराम उसरे, राजेश बुवड, प्रभावती काटकर, श्रीकृष्ण मंदिराचे पुजारी सुरेश काटकर, शिक्षणप्रेमी प्रमोद उसरे, माजी ग्रामपंचायत सदस्य राजू कुरमुरे आदींसह ग्रामस्थ, पालक बंधू भगिनी उपस्थित होते। कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्याध्यापिका सिद्धी जाधव यांनी तर सूत्रसंचालक मनाली चव्हाण यांनी केलं। पैसे मिळत नाही म्हणून समाजासाठी मी उपक्रम का राबवू ही मानसिकता बदला। समर्थ भारतासाठी गुरुकुलासारखी शिक्षण पद्धती असली पाहिजे। राष्ट्र महत्त्वाचं आहे। अनुमोलाचं स्थानमित्र, वस्तीमित्र, जनसेवक हे काम करताना जे कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन सिंधुदुर्गचे निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांनी केलं। अनुगामी लोकराज्य महाअभियानातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहामध्ये अनुलोम मित्र संगम मेळावा आयोजित करण्यात आला होता। त्यावेळी ते बोलत होते। यावेळी दीपस्तंभ संस्थेचे यजुर्वेद महाजन, तहसीलदार मच्छिंद्र सुट्टे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष मंदार भानुशे, अनुरूप जनसंपर्क अधिकारी भूपेंद्र मुजुमदार, कोकण विभाग जनसेवक सदाशिव चव्हाण, उपविभाग जनसेवक स्वप्नील सावंत आदी उपस्थित होते। सुमित्राताईंनी आपले वडील कैलासवासी आप्पासाहेबांवरील एक लेख खूप ठिकाणी शोधला पण तो मिळाला नाही। हा दुर्मिळ लेख त्यांना अखेर नागपुरात मिळाला। चांगल्या गोष्टी नेहमी नागपुरातच मिळतात असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरचे महत्त्व अधोरेखित केलं। लोकसभा अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांचे वडील आप्पासाहेब साठे हे चतुरस्त्र व्यक्तिमत्व होतं। त्यांच्या पुस्तकात जीवनातील वस्तुनिष्ठ अनुभवांचे कथन प्रत्येकाला प्रेरणादायी असल्याचं गौरवोद्गारही फडणवीसांनी काढले। चिपळूण येथील नवकोकण एज्युकेशन सोसायटी आणि नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमानं लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांचे वडील कैलासवासी आप्पासाहेब साठे यांच्या आठवणींचं अमृत या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचं प्रकाशन सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते येथील डीबीजे महाविद्यालयाच्या प्रांगणात झालं। यावेळी लोकसभा अध्यक्षा सुमित्राताई महाजन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती। आयलॉग कंपनीमार्फत उभारण्यात येणाऱ्या जेटीची पर्यावरणीय जनसुनावणी बेकायदेशीर अवैध असून ती रद्द करण्याची मागणी संघर्ष समितीच्या वतीनं करण्यात आली आहे। नाट्य पंचक्रोशी परिसर बचाव समितीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देऊन जनतेची भूमिका मांडण्यात आली आहे। समिती पदाधिकारी सुनील खानविलकर, नंदकुमार हळदणकर, आबासाहेब कोतवडेकर, शफीर फणसोडकर, नाटे ग्रामपंचायतीचे सरपंच नौशाद धालवेलकर, मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष अन्वय धालवेलकर, आदिल मस्कर, महेश चव्हाण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। 15 जानेवारी 2019 रोजी निधन झालेले तालुक्यातील गुंडे येथील कैलासवासी दत्ताजीराव आंबरे यांची शोकसभा गुरुवार दिनांक 24 जानेवारी 2019 रोजी लोटे येथील भार्गव कॉम्प्लेक्स येथे आयोजित करण्यात आली आहे। सायंकाळी 4 वाजता ही शोकसभा होणार असून ही सभा सातगाव आंबरे सेवा संघ आणि शोकाकुल पंचक्रोशी यांच्या वतीनं आयोजित करण्यात आली आहे। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। लोटे औद्योगिक वसाहतीतील वारंवार वायुगळतीमुळे निसर्गरम्य कोकण धोक्याच्या वाटेवर। गणपती कृपा खडी क्रेशर अनधिकृतच, मोहाने सरपंच स्वाती मोरे यांचा खुलासा। 25 रोजी समर्थांच्या पादुकांचं खेडमध्ये आगमन आणि पोलिसांच्या बौद्धिक क्षमतेला येणार अधिक महत्त्व। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं।